चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तुम्ही कशा आहात? मजेतच असाल तर आज आपण पाहणार आहोत धनलक्ष्मी कुंचन। तर धनलक्ष्मी कुंचन काय असतं त्याबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे, तरी पण आता मी थोडंसं धनलक्ष्मी कुंचन विषयी सांगणार आहे। धनलक्ष्मी कुंचन ही एक लक्ष्मी मातेची सेवा आहे, ती आपण केलीच पाहिजे। असं काही नाही की फक्त दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला दसऱ्याला हेच आपण लक्ष्मीपूजन करतो। तर आपण लक्ष्मीपूजन करण्यासाठी काही वेळ नसतो, कारण लक्ष्मी हे आपल्या घरात पैशाच्या स्वरूपात येते, सुख समृद्धीच्या स्वरूपात येते। तर ती आपल्या घरात सदैव वास करण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करावी लागते, तरच ती आपल्यावर प्रसन्न राहते। आता आपण म्हणतोच ना, ये रे हरी पलगावरे, काही न करता कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही। तसंच लक्ष्मीची सेवा केल्याशिवाय आपल्याला घरात लक्ष्मीचा वास कसा राहील, त्यासाठी आपल्याला एक सेवा करावी लागते, त्याला धनलक्ष्मी कुंचम म्हणतात। धनलक्ष्मी कुंचम सेवा आता ऑनलाईन बघायला गेलं तर खूप महाग आहे, सगळ्यांनाच परवडणाऱ्या जोगी नाहीये। तरी पण आपण थोड्या पैशात कशी धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकतो, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न कशी करू शकतो, हे धनलक्ष्मी कुंचन सेवा केल्यानंतर आपल्या घरात धनधान्य, लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे धनधान्य मिळते। परत नंतर लक्ष्मीचा वास असला तर पैसा येतो, पैसा आला म्हणजेच तो टिकणे ही तेवढंच महत्त्वाचं आहे। लक्ष्मी तशीच आपल्या घरात टिकावी यासाठीही आपल्याला काही धनलक्ष्मी कुंचन ही सेवा करायला पाहिजे। आणि आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतात, आणि त्या अडचणीला आपण पैसा असेल तरच तोंड देऊ शकतो। आणि पैसा म्हणजेच लक्ष्मी, आणि पैसा ही लक्ष्मी असली तरी सुख समृद्धी हेही तेवढंच महत्त्वाचं असतं आपल्या घरामध्ये। नुसता पैसाच येऊन महत्त्वाचं नाही, त्याबरोबर आरोग्य येणं, सुख समृद्धी येणं तेही तितकंच महत्त्वाचं असतं। तर घरच्या घरी आपल्याला धनलक्ष्मी कुंचन कसं तयार करता येईल, आणि आता ऑनलाईन बघायला गेलं तर खूपच महाग आहे, तर ते परवडणाऱ्या जोगं नाही, सगळ्याच काही घेऊ शकत नाही। मीच एकदा ऑनलाईन मागवण्याचा प्रयत्न केला, तर त्या ताईनं मला काहीतरी 1500, आता मी त्यांचं नाव नाही सांगत, 1500 काहीतरी किंमत सांगितली। तर मी बाहेर चौकशी करून बघितली की ते धनलक्ष्मी कुंचन कितीपर्यंत येतं, आणि त्यातले काही त्यांनी जे सांगितलं की एवढी किंमत आमच्या धनलक्ष्मी कुंचनची आहे, तर त्याच्यातील मी बाहेर चेक केलं तर त्याला मला अर्ध्या किमतीतच सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या। म्हणून मग मी घरच्या घरी कसा तयार केला, आणि त्या गोष्टी फक्त जे लक्ष्मीला प्रिय आहे त्या गोष्टी आपण आणून ही धनलक्ष्मी कुंचन आपण तयार करू शकतो। आणि असं काही नाही की आपण धनलक्ष्मी कुंचनचं प्रॉपर सामान आणलं तरी, काही गोष्टी असल्या तरी चालतात। जसं आपली परिस्थिती आहे त्यानुसार आपण सेवा करायची। जिथं श्रद्धा आहे तिथं म्हणजे नाही का लक्ष्मी प्रसन्न होते। आपली श्रद्धा महत्वाची, आपली भक्ती महत्वाची, त्यातूनच लक्ष्मी प्रसन्न होते। मग हेच आणलं आणि तेच आणलं आणि ह्याच गोष्टी असल्या आणि त्याच गोष्टी असल्या म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होत नाही। त्याच्या मागे ही श्रद्धा महत्वाची, आपण किती भावनेने करतो हेही तेवढंच महत्वाचं आहे। तर चला तर बघूया मग धनलक्ष्मी कुंचन मध्ये आपल्याला काय काय लागतं। तर मी पहिल्यांदा दाखवते। धनलक्ष्मी कुंचनसाठी आपल्याला हा धनलक्ष्मी कुंचन हा मला 450 ते 500 पर्यंत मिळाला, पण 450 किंमत त्यांनी सांगितली होती। पण मी पहिल्यांदा गेले होते तर तेव्हा 450 त्यांनी किंमत सांगितली होती, पण त्या दिवशी मी काही घेतला नाही। मी म्हटलं एक चांगला दिवस बघून धनलक्ष्मी कुंचन घ्यावं, तर तेव्हा घेण्यास गेले तर त्या काका नव्हते, ते दुसरेच काका होते, तर त्यांनी 500 रुपयालाच दिला। आणि तेव्हा मी गेले नव्हते, सर गेले होते, त्यामुळं कन्फ्युजनमध्ये त्यांनी 450चा 500 आणले। म्हणले ते जाणे येण्यास त्यांना हे जाईल, मी नंतर गेल्यानंतर त्या काकांना सांगेल की तुम्ही 450ला सांगितलं होतं 500ला दिला, पण ते ओळखीचे असल्यामुळे देतील मला। पण 450 पर्यंत ऑनलाईन बघितलं तरी तुम्हाला 450 रुपयाला मिळून जाते। पण हाच असावा असं काही नाही, तुम्ही सुरुवात अशा घरात आहे ना, आपल्याकडं असं तांब्याचा ग्लास असतो, आणि आपल्याला धातू महत्वाचा आहे। कुठला धातू म्हणजे तांबे पितळ हा धातू चांगला मानला जातो आपल्या पूजेत, हे त्यामुळे ह्या धातूचा उपयोग केला जातो। आणि तांब्याचा पण आपण वापरू शकतो। याच्यावर फक्त आपल्याला याची सिद्ध करायची, याला आपण घरी आणून सिद्ध करू शकतो। याच्यावर शंख असतो, तर आणि असले चिन्ह असते, आणि हे चिन्हाला आपण हळदी कुंकू लावतो। तसंच याला आपण चिन्ह काढायचं
आणि हळदी कुंकू लावायचं. तरी पण हा आपण ह्याच्यात तयार करू शकतो, धनलक्ष्मी कुंचन भरू शकतो याच्यातून. जर तुमच्याकडे चांदीचा ग्लास असेल तर तेही भरू शकतात, कारण लहान मुलं असले की घरात चांदीचा ग्लास असतो बऱ्यापैकीच्या घरात. कारण डॉक्टर सांगतात की लहान मुलांना चांदीच्या ग्लासातून तुम्ही दूध तरी पाजा, कफ होत नाहीत. आजकाल मुलांना खूपच कफ होतात, म्हणून हे चांदीचे ग्लास बऱ्यापैकी असतातच सगळ्यांच्या घरात. जर नसेल तर तांब्याच्या ह्याच्यात, नाहीतर तुम्हाला जर परवडत असेल तर धनलक्ष्मी कुंचम. तर ह्या 500 रुपयाला कुंचम येतो. 500पेक्षा जास्त कुठेही मिळत नाही. 500 रुपयाला धनलक्ष्मी कुंचम कुठेही आरामात मिळतो. आता मी तर बघितले त्या दुकानात, मी बऱ्यापैकी सर्व दुकानात मला 500 रुपयाला सांगितलं धनलक्ष्मी कुंचम. तर धनलक्ष्मी कुंचम बरोबरच आपल्याला ही प्लेट लागते. तर मी काय प्लेट घेतली नाही, ही मला घरातच, माझ्या घरातच होते. आपल्याकडे आपण पूजा करतो म्हटल्यावर आपल्याकडे छोटे मोठे प्लेट भरपूरच असतात, आणि ही नसेल तरी तुम्ही स्टीलची प्लेट वापरू शकता, असं काही नाही. फक्त हे कुंचम महत्वाचं आहे. कुंचम म्हणजे एखादा ग्लास महत्वाचा धातूचा असावा, एवढीच हे असते. त्यानंतर आता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू खूप महत्वाच्या असतात धनलक्ष्मी कुंचम मध्ये भरायला. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक सांगते. आणि धनलक्ष्मी कुंचम मध्ये, कारण आपण महालक्ष्मीची पूजा करताना, परत नंतर आपण दिवाळीची पूजा करताना धन्याची पूजा करतो. गौराई बसवताना पण आमच्या गावाकडे तर गौराई आणताना पण धान्यात आणतात, कारण लक्ष्मीला प्रिय हे धन आहे. त्यामुळं धनांची पूजा करायची आपल्याला. धनलक्ष्मी कुंचम मध्ये धनही लागतं, आणि मूळ म्हणजे तांदूळ, अखंड तांदूळ. तर अखंड तांदूळ हाही तेवढाच महत्वाचा आहे, कारण आपल्याला तांदूळामध्ये धनलक्ष्मी कुंचन भरायचा असतो, आणि ह्या वस्तू आपल्याला त्याच्यात टाकायच्या असतात. तर हे अखंड तांदूळ आहे. तुम्ही अखंड तांदूळ आपल्या घरचंच घ्यायचं, कारण सगळ्यांच्या घरात तांदूळ तर असतंच, आणि धनही असतात. आपण बऱ्यापैकी धन आपण वापरतोच, भाजीला धन पावडर वापरतो, तर धन आणतोच आपण घरी. तर हे घरीच असतं, त्यामुळे हे काय विकत आणायची आपल्याला गरज पडत नाही शक्यतो. आणि हळकुंड, ह्या गोष्टी आपल्याकडे ज्या घरी असतात ते मी पहिल्यांदा दाखवते. हळकुंड ही आपल्या घरी असतं. हळकुंड बी महत्वाचं आहे, लक्ष्मीप्रिय आहे. त्यानंतर विलायची, हे विलायची. तर विलायची पण आपल्या घरी असतेच, आपण किराणात घेतोच विलायची. नंतर लवंग, पण ही लवंग आहे ना, याला फूल लागतं. फूल असणारी म्हणजे अशी अख्खी लवंग टाकायची, ही टाकायची. आणि तुम्ही दालचिनी ही टाकू शकता थोडीशी. आणि आता जे आपल्याला बाजारातून आणायचे आहेत आणि त्याच्या किमतीही मी तुम्हाला सांगेल. आणि हे पैसे तुम्ही 1 रुपयाचं नाणं वापरू शकता, 2 रुपयाचं वापरू शकता, 5 रुपयाचं वापरू शकता, नाही तर 10 रुपयाचं. पण मी आता हे पितळेचं कॉईन वापरते, कारण हे धनलक्ष्मी कुंचन पितळेचा असल्यामुळे हे जरा गोल्डन दिसतं, मग छान वाटतं ते. म्हणून मग मी हे पितळेचं धनलक्ष्मी कुंचनसाठी मी हे 5चे 10चे कॉईन वापरते. तर आपल्याला आता बाजारातून काय काय आणावं लागतं. तर बाजारातून आणण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर लक्ष्मीप्रिय ह्या कमलगट्ट्याच्या बिया. तर कमलगट्ट्याच्या बिया ह्या लक्ष्मीला प्रिय असतात, कारण आपण जर श्रीयंत्र घेतलं तर श्रीयंत्र पण आपण कमलगट्ट्याच्या माळेवर ठेवतो, कारण लक्ष्मीला प्रिय आहे. आणि लक्ष्मीचं आसनच कमळात असतं, त्यामुळं आपण हे कमलगट्ट्याच्या माळाचे मणी, कमलगट्ट्याचे बिया असं म्हणू शकतो याला. तर हे मला 5 हे पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळतं. आता मी पुण्यात राहते, त्यामुळं पूजेच्या साहित्याचे दुकान खूपच आहेत पुण्यात. तर बऱ्यापैकी मी चौकशी केली तर सगळीकडे 5 रुपयालाच मला, मी आधी सगळीकडे चौकशी केली कुठं कुठं कशी मिळते, आणि त्यानुसार मग मी खरेदी केलं नंतर. तर हे आमच्या शेजारच्याच काकांकडनं मला स्वस्त मिळालं बाहेरच्यापेक्षा. तर एक दिवशी मी दाखवेल त्या काकांचं दुकानही तुम्हाला. तर हे 5 अशा मी कमलगट्ट्याच्या मणी घेतले आहेत. सॉरी, हा लघु नारळ आहे, हा असा दिसतो. तर हा लघु नारळ आहे. तर हा मला 15 रुपयाला पडला, हा लघु नारळ. आणि ही लक्ष्मीला प्रिय आहे, हे टाकतात, त्यामुळं हा आणावाच लागतो आपल्याला. आणि हे गोमती चक्र ही मी 5 आणले आहेत. आणि गोमती चक्र 5 टाकायचे आपण त्याच्यात. तर हे लक्ष्मी प्रिय असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात, म्हणून ह्या गोष्टीला महत्त्व आहे. आणि गोमती चक्र ही मला 5 रुपयालाच मिळाले एक. तर
कमलबट्टेचे नंतर नारळ 15 रुपयाचा झाला आणि गोमती चक्र 25 रुपयाचं, 5 रुपयालाच मिळालं तेही मला एक. आणि ह्या कवड्या, तर ह्या लक्ष्मीप्रिय कवड्या आहेत. तर आपल्या पिवळ्या कवड्या नव्हत्या मला मिळाल्या, म्हणजे पिवळ्या पांढऱ्या तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्हाला पिवळ्या नाही मिळाल्या तर तुम्ही पांढऱ्या वापरू शकता. आणि त्याला काय करायचं फक्त की आपल्या घरात जी हळद असते ती लावायची, एवढंच करायचं आणि त्या पिवळ्या होतात. आणि कवड्या म्हटलं की लक्ष्मीप्रिय, मग तुम्ही पांढऱ्या वापरा नाही तर पिवळ्या वापरा. आणि मला मिळाल्या आहे तर पिवळ्या 7 रुपयाला आहेत आणि पांढऱ्या 5 रुपयाला आहेत. हे तर त्या दिवशी त्या काकांकडे नव्हत्या म्हणून मग मी पांढऱ्याच घेतल्या. काका म्हणले घ्या म्हणून, मग आता ते ओळखीचे असल्यामुळे मग मी पांढऱ्याच घेतल्या. आणि आज काय नाही की पिवळ्याच पाहिजे, पांढऱ्याही वापरू शकतो आपण. तर ह्याही 25 रुपयाच्याच झाल्या. आणि ही लक्ष्मी कवडी, तर ह्या अशा दिसतात. तर ह्या मी 2 घेतल्या आहेत. ही 7 रुपयाला मिळाल्या. आणि लक्ष्मी कवडीच आहे आणि मोठी असते फक्त, आणि कलर त्याचा ब्राऊन कलरचा असते. तर तुम्ही एकही वापरू शकता आणि 2ही वापरू शकता. तर हे लक्ष्मी कवड्या मी 2 वापरल्या आहेत. आणि हे लक्ष्मीप्रिय लक्ष्मीच्या बांगड्या, या छोट्या बांगड्या असतात, ह्या अशा छोट्या असतात. तर ह्या बांगड्या खूप छोट्या असतात आणि प्लास्टिकच्या नाही आहेत, ह्या प्युअर काचेच्या आहेत. प्लास्टिकच्या पण मिळतात, तर पण मी काचेच्या घेतल्यात. तर ही बांगडी मला 1 रुपयाला मिळाली. आणि दुसऱ्या कलरच्या काही काकांकडे नव्हत्या, त्यांना मी आणायला सांगितलं. तर ते काका म्हणले स्टॉक घ्यावा लागतो, तर थांबा थोडंसं, मी नंतर बाहेर मार्केटमध्ये गेल्यानंतर आणेल तुम्हाला. तर जेव्हा ते आणतील तेव्हा माझा रूटच तो आहे जाण्या येण्याचा, तेव्हा मग ते सांगतील मला, मग मी घेऊन येईल. तर ह्या 5 आणल्यात मी. आणि याच्यात लाल आणि पिवळ्या कलरच्या अजून असतात, तर त्याही तुम्ही आणू शकता. आणि हे मोती शंख आहे. हा आपल्या शंखापेक्षा थोडासा वेगळा असतो. ज्या गोगलगाई असतात त्यांच्यावरती कसा शंख असतो तसा हा शंख आहे. तर असा दिसतो तो. तर हा शंख मला 50 रुपयाला मिळाला. ते 60 रुपये सांगत होते, पण देताना त्यांनी 50 रुपये दिला. तर हा 50 रुपयाला आहे. गुंजा आणि पांढऱ्या गुंजा आहेत 2. तर मी 5 लाल गुंजा घेतल्यात आणि ह्या पांढऱ्या गुंजा 2 आहेत. तर ह्या प्रत्येकी मला 3 रुपयाला मिळाल्या. म्हणजे 3 रुपये. तर 15 रुपयाच्या मला गुंजा लाल कलरच्या मिळाल्या आणि पांढऱ्या कलरच्या हे 2 आणल्यात मी. तर त्याही 6 रुपयाला मिळाल्यात. म्हणजे गुंजाही मी 21 रुपयाच्या गुंजा, तर त्यांनी 20च रुपये लावलेत ह्या गुंजाचे. तर 21 रुपये धरून चाला, 3 रुपयाला एक गुंजा येते. तर ह्या गुंजा लाल कलरच्या आणि पांढऱ्या कलरच्या तुम्ही 5 पण आणू शकता, पण मी पांढऱ्या 2च आणलेत. आणि लाल म्हणजे 7 दोन्ही होवे म्हणून मी असं केलं की पांढऱ्या कलरच्या 2 आणि 5 रेड कलरच्या अशा 3 रुपयाला ते लागतं आपल्याला धनलक्ष्मी कुंचनमध्ये. तर तुम्ही एवढं साहित्य घेऊन धनलक्ष्मी कुंचन भरू शकता. आणि मी आता त्या दिवशी बघितलं पंचरत्न, तर ते उंबऱ्यात घालण्यासाठी इथं पंचरत्न मिळते मोठ्या साईजचं. मी एका ज्वेलरी शॉपमध्ये बघितलं की मोठ्या साईजचं मिळतंय का, पण तिथं काही अवेलेबल नव्हतं. मी 1-2 दुकानात चेक केले, पण आता इथं उंबऱ्यात घालण्यासाठी एकदम छोटे म्हणजे आपले स्टोन असतात तेवढ्या ह्याचे होते पंचरत्न. तर ते त्यांचं पॅकच असतं, वास्तुशांतीसाठी तयार केलेलं होतं त्यांनी. तर ते पंचरत्न मला त्यांनी सांगितलं 100 रुपयात पंचरत्न पण येतात. पण मी त्यांना म्हटलं की जरा मोठे असले तर बघू, मिळाले तर आणा तुम्ही, नाहीतर मग मी ते छोटेवाले पंचरत्न आणणार आहे. पण ते पंचरत्न नसले तरी असं काही नाही, एवढ्या गोष्टी असल्या तरी तुम्ही व्यवस्थित लक्ष्मी कुंचम भरू शकता. आणि याच्यामध्ये चांदीचं नसेल तरीही चालतं. लक्ष्मीला काय असं हेच पाहिजे, लक्ष्मीला चांदीचंच पाहिजे असं काही नसतं. आपली जेवढी ताकद आहे त्याच्यानुसार आपण धनलक्ष्मी कुंचन भरावं असं मला तर वाटतं. माझी जेवढं हे आहे त्याच्यानुसार मी भरते. आणि श्रद्धा महत्त्वाची आहे, आपण किती श्रद्धेने करतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं ऑनलाईन मध्ये हेच मिळतं तेच मिळतं, ह्याच गोष्टी मिळतात त्याच गोष्टी मिळतात, त्यापेक्षा आपल्याला जे परवडतं आणि आपल्याला जी सेवा व्यवस्थित होऊ शकते ते महत्त्वाचं आहे.
आपण ह्या वस्तू घेऊन फक्त देवीची प्रार्थना, श्रीसूक्त, अष्टक हे जर केलं तरी या लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तर तुम्हीही ऑनलाईन ज्याला परवडतं त्यांनी घ्यावं, ज्यांना नाही परवडत त्यांनी असं केलं तरी चालेल. आणि पहिल्यांदा ही सेवा तुम्ही याच्यापासूनही चालू करू शकता आणि तुम्हाला खरंच छान अनुभव येतात. आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही धनलक्ष्मी कुंचम आणू शकतात. काय पहिल्यांदाच हे धनलक्ष्मी कुंचम आणण्याची काही गरज नाही मला तर वाटत, कारण पहिल्यांदा याच्यापासून सुरुवात करू शकतात तुम्ही. आणि अनुभव लवकर येण्यासाठी तुम्ही ही सेवा खूप श्रद्धेने करा आणि खरंच खूप छान येते. मला तर खूप अनुभव आला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला मी अजून दाखवते की खरंच किती वस्तू आणि छान वस्तू मिळाल्या मला कमी बजेटमध्ये. तुम्ही ही चेक करा, तुमच्या अवतीभोवती मिळतील अशाच वस्तू. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवशी. तोपर्यंत नमस्कार. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्यापासून आभार.